हॅलो मित्रांनो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आज माझ्या मोठ्या मुलीचा रिझल्ट होता आणि आज आमच्या लग्नाचं सालगिरा पण होतं. आज आमच्या लग्नाला 20 वर्ष झाले आहे आणि ते शाळेतून रिझल्ट घेतल्यानंतर मग ज्यूस पियाला गेलो आणि मग काय संध्याकाळ झालं, रात्र झालं, 6-7 वाजता आम्ही मंदिरात आलो. चेंबूर स्टेशनला तिरुपती बालाजी मंदिर वाणीच आहे सेम. आम्ही खूप वर्षानंतर गेलो तिकडं. म्हणजे माझे मुलं खूप छोटे-छोटे होते तेव्हा गेलो होतो. माझी मुलगी 6-7 वर्षाची होती आणि छोटी 2-3 वर्षाची होती. तेव्हा गेलेलो. तर आज आमच्या लग्नाच्या सालगिऱ्याला गेलो आणि आमचं लग्नाचं सालगिरा आहे 30 एप्रिल 2012 2006 मध्ये लग्न झालं होतं आमचं आणि मस्तपैकी पहिल्यांदा म्हणजे लग्नाच्या सालगिरासाठी आम्ही मंदिरात गेलो होतो. खूप एन्जॉय केला तिथं. खूप मस्त वाटलं. मन खूप खुश झालं आणि छान वाटलं. खूप वर्षानंतर आम्ही तिकडे गेलो आणि तिरुपती बालाजी मंदिरवाणी सेम आहे. खूप मस्त वाटतं. तुम्ही पण एकदा जावा त्या मंदिरात. चेंबूरमध्ये चेंबूरमध्ये हे मंदिर आहे आणि मस्त वाटलं आणि सगळं व्हिडिओ शूट करून घेतला तिकडचं. आणि असंच काही लग्नाचं सालगिरा, कोणाचं बर्थडे वगैरे असेल तर नक्की तुम्ही मंदिरात जावा, दर्शन घ्या. खूप मस्त वाटतं लग्नाच्या सालगिराच्या दिवशी किंवा कोणाचं जन्मदिवसच्या दिवशी देवाचं दर्शन घ्यायला. आणि तिकडं आम्ही मस्त मस्त व्हिडिओ शूट करून घेतला आणि माझ्या मुलींना व्हिडिओ शूट करायला, फोटो काढायला बोललं तर अजिबात काढत नाही फोटो वगैरे. तर आम्हाला सेल्फी मध्ये व्हिडिओ वगैरे काढून घ्यावं लागतंय. तर कसं म्हणजे समोरचा माणूस कोण व्हिडिओ शूट करायला असला की बरं पडतंय. मग असं मस्तपैकी आणि तिकडं अलाउड नव्हतं व्हिडिओ फोटो काढायचं. पण आम्ही लपून लपून व्हिडिओ फोटो काढून घेतलो आणि छान छान व्हिडिओ काढलो. आणि नक्की सांगा कसं वाटलं तिकडचे व्हिडिओ आणि व्हिडिओ शूट वगैरे. आणि छान छान फोटो पण काढलो सगळ्यांचे. फोटो, व्हिडिओ मस्त वाटतंय असं आठवणी जपून ठेवायला. आणि त्याच्यात आपलं YouTube चॅनल आहे तर अजून मस्त आपल्या आठवणी राहतात, जुन्या आठवणी. तर नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमच्या लग्नाच्या दिवशीचा, लग्नाचा सालगिरा. लग्नाच्या सालगिराच्या दिवशी असा व्हिडिओ शूट करून घेतला. नंतर देवाचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन झाल्यानंतर मग हॉटेलमध्ये आलो. माझ्या बर्थडेच्या दिवशी पण ह्याच हॉटेलमध्ये आलो होतो आम्ही सगळेजण आणि लग्नाच्या सालगिराला पण ह्याच हॉटेलमध्ये घेऊन आले. आणि बाहेरचं जेवण थोडंफार काय खाल्लो तर लगेच पोट भरून जाते. जसं घरातलं टेस्ट आणि चव असते ना तसं बाहेरच्या जेवणामध्ये अजिबात चव नसते. तर आम्ही केक पण आणलो होतो इकडं
पण विचार चालू होतं की केक कापायचं का घरी जाऊन कापायचं. तर नंतर ठरवलं की घरीच जाऊन केक कापूया. असे मस्त मस्त व्हिडिओ, फोटो थोडेफार व्हिडिओ शूट करून घेतलं आणि हे दोघी मस्ती करत होते. यांचं मस्ती चालू होतं आणि काय चांगले फोटो काढून घेतले. मग आमचं जेवण वगैरे झालं. मग असं ते तिकीट काढायला आले. 1 मेच्या दिवशी पिक्चर लागणार होता छत्रपती शिवाजी महाराजचा. तर तेच त्यांनी तिकीट काढला. तर आम्ही 2 तारीखला पिक्चर बघायला जाणार होतो. तर असं रिक्षामध्ये मग घरी जाताना रिक्षामधलं व्हिडिओ शूट केला. काहीच दिसत